मानवी वस्तीत साप दिसला की अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र योग्य वेळी माहिती दिल्यास सापाचाही जीव वाचू शकतो आणि नागरिकांचीही देखील सुरक्षितता कायम राहू शकते. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे, जिथे यंग स्नेक फ्रेंड सोसायटीच्या सदस्यांनी 3 बिनविषारी दिवड सापांचे यशस्वी रेस्क्यू करत त्यांना जीवनदान दिलेत. अवी प्रकाशराव येथे संचलित यंग स्नेक फ्रेंड सोसायटीचे सदस्य प्रेम खडसे आणि शुभम राऊत यांनी आज मानवी वस्तीत आढळलेल्या 3 बिनविषारी दिवड अर्थात चेकर्ड किलबॅक सापांचे सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. साप दिसताच परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ स्नेक रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच प्रेम खडसे आणि शुभम राऊत घटनास्थळी पोहोचले आणि अत्यंत काळजीपूर्वक कोणतीही इजा न होता तिन्ही सापांना पकडले. दिवड हा बिनविषारी आणि पर्यावरणासाठी उपयुक्त साप असून तो उंदीर, बेडूक आणि इतर लहान जीवांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे अशा सापांना मारण्याऐवजी तज्ज्ञांना माहिती देणे गरजेचे असल्याचे आवाहन यंग स्नेक फ्रेंड सोसायटीने केले आहे. या यशस्वी रेस्क्यूमुळे तिन्ही सापांचे प्राण वाचले असून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. वन्यजीव संवर्धनासाठी अशा प्रकारच्या रेस्क्यू मोहिमा समाजात जनजागृती निर्माण करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्रेम खडसे, सर्पमित्र, यंग स्नेक फ्रेंड सोसायटी. आम्हाला ठाकरे भाऊंचा कॉल आला की कांचन विहारमध्ये 3 साप आढळलेले आहेत. आम्ही कॉलवर त्वरित आलो व तिन्ही साप रेस्क्यू केले. आणखी 2 सापांबद्दल पाहणी चालू आहे. 3 साप रेस्क्यू केले आणि हे उद्या फॉरेस्टमध्ये व्यवस्थित सोडण्यात येईल व सुखरूप यांना सोडण्यात येईल. तसेच आमची संस्था गेल्या अनेक वर्षापासून सापांना जीवनदान देते. सरपटणाऱ्या प्राणी असो किंवा कुठलाही प्राणी असो, तुम्हाला आढळल्यास, तुमच्या परिसरात असल्यास आम्हाला संपर्क साधा. आमच्या संस्थेमार्फत कोणी येईल व तो साप किंवा कुठलाही प्राणी असेल त्याला आम्ही रेस्क्यू करून सोडून देऊ व्यवस्थित चांगला. साप दिसला म्हणजे तो विषारीच असेल असे नाही. त्यामुळे अफवा किंवा भीती न बाळगता तज्ज्ञांची मदत घेणे हाच योग्य पर्याय आहे. यंग स्नेक फ्रेंड सोसायटीच्या या धाडसी आणि संवेदनशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.